नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या 16 महिन्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्यूमार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता, असा संतप्त सवाल करून या रस्त्याचे नामांतर यमलोक मार्ग असे करावे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला नाव मराठा सैन्याच्या महान सेनापतीचे नाव देणे हा त्यांचा अवमान असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली आहे. माझे जुने मित्र ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी चिमाजी अप्पांच्या नावाने घोडबंदर रोडचं नामकरण करावं असं एक पत्र महापौरांना तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही दिलंय. सर्वात प्रथम म्हणजे त्यांचे आभार मानायला हवे की आज कमीत कमी या घोडबंदर रोडचा उल्लेख तरी झाला सत्ताधाऱ्यांकडनं. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना तर त्यांना 4 तास लागते रस्ते घोड्यावर जायला, आणि घोड्याचाच मार्ग आहे. अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय. आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो अशी माझी भावना आहे. आणि याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड, आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोचेल की नाही हा संभ्रमच असतो, खऱ्या अर्थाने पोचेल की नाही. म्हणून याचं नाव आपण यममार्ग देऊया असं मी तुम्हाला सांगतो. चिमाजी अप्पांनी वसई आणि ठाण्यातल्या नागरिकांना पोर्चुगीजच्या जुलमी राजवटीतनं मुक्त केलं. आज परिस्थिती अशी आहे की तेच चिमाजी अप्पा जर ह्या रस्त्यावरनं परत आले तर ती तलवार आपल्या शासनातले अधिकारी आणि जे सत्ताधारी त्यांच्यावर उगारतील हे नक्की.